यामुळे काय होतं माहितीये, तुमचं शरीर डिटॉक्स होतं, तुमचं मेटाबॉलिझम छान होतं. ज्या वेळेला आपलं मेटाबॉलिझम चांगलं होतं ना, त्यावेळेला आपला फॅट लॉस होत असतो. नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा ना सगळ्यांचे मी खरंच मनापासून आभार मानते. तुम्ही माझ्या व्हिडिओला खूप छान सपोर्ट करता आहे. असाच सपोर्ट करत राहा. खूप छान वाटतं. खूप साऱ्या कमेंट्स येतात सगळ्यांच्या, तर मला कधी कधी वेळ मिळत नाही कमेंट्सला रिप्लाय द्यायला. आता खूप जणांनी सांगितलं की आता बघा आम्हाला मॅडम वजन कमी करायचंय, पोट कमी करायचंय, कसं कमी करू काही समजत नाही, आमचं वजन खूप जास्त आहे, सी सेक्शन झालेलं आहे, त्याच्यानंतर आमचं वजन खूप जास्त वाढलेलं आहे, पोट वाढलेलं आहे, वजन कमी कसं करू हे समजत नाही, कोणता डाएट घेऊ, काय खाऊ. तर बघा आज एकदम सोपा डाएट सांगणार आहे तुम्हाला ह्या उन्हाळ्याच्या दिवसासाठी. तर आता उन्हाळा चालू झालेला आहे, खूप जास्त गरमी आहे, त्यामुळे तुमचा फॅट लॉस सुद्धा लवकरात लवकर होणार आहे, वजन सुद्धा कमी होणार आहे. कारण आपण गरमीमध्ये आपल्याला जेवण काही एवढं जास्त जात नाही, खूप जास्त गरमी होते, आपण पाणी सुद्धा खूप जास्त पित असतो. पाणी तर तुम्हाला प्रॉपर प्यायचंच आहे, 3-3.5 लिटर तरी पाणी तुम्हाला प्रॉपर प्यायचं आहे. ज्यांचं वजन जास्त आहे त्यांनी जास्त पाणी प्यायचंय, किमान 4 लिटर तरी त्यांना पाणी प्यायचंय. आता एकाच दिवशी सांगितलंय म्हणून पाणी प्यायला जाऊ नका. आता या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला एवढा छान डाएट सांगणार आहे, फॉलो केलात ना तर गॅरंटी देऊन सांगते तुमचं वजन 100% कमी होणार आहे, तुमचा फॅट लॉस सुद्धा होणार आहे, शरीरावरचे तुम्हाला इंचेस सुद्धा लॉस होताना दिसणार आहे. पण शरीराला वेळ द्या. असं नाही आहे ना की आपलं वजन एकाच दिवशी वाढलेलं आहे त्यामुळे लगेचच आपल्याला फरक दिसेल, नाही, वेळ लागतो. त्यामुळे तुम्हाला प्रयत्न करत राहायचे आहेत. तुम्हाला सांगू 3 महिने लागतात आपल्या शरीराला प्रॉपर शेपमध्ये यायला. त्यामुळे तुम्ही किती फॉलो करताय हे महत्वाचं आहे. मला फक्त वजन पोट कमी करायचंय म्हणून मी हा फक्त डाएट 1 महिन्यासाठी फॉलो करते, मग 1 महिन्यानंतर सोडते, असं करू नका. तुम्हाला रिझल्ट दिसत असतो, जरी तो तुम्हाला बाहेरून दिसत नसेल ना तरी आतून शरीरातून तुम्हाला तो दिसत असतो. ज्या वेळेला जो ड्रेस येत नाहीये ना तुम्हाला कपाटात ठेवलेला तो घालून बघायचा आहे. तो ज्या वेळेला तुम्हाला बसेल ना तेव्हा समजेल. तुम्हाला ना आरशात बघितल्यावरती सुद्धा समजणार नाही की माझं वजन कमी होतंय. किंवा बाजूचे सुद्धा लोक बोलतात की काय नाही, काही करते तरी काही फरक पडत नाही, एक्सरसाइज करते. बघा, बाजूच्या लोकांकडे सगळ्यात महत्वाचं तर अजिबात लक्ष द्यायचं नाहीये. तुम्ही ज्या गोष्टी ठरवल्या आहेत ना त्या फक्त फॉलो करत राहा. रिझल्ट हा 100% दिसतो आणि तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते जर फॉलो केलात तर खरंच दिसणार आहे. फक्त तुम्ही किती प्रामाणिकपणे करताय याच्यावरती अवलंबून आहे. चीटिंग करायची नाहीये. मला कमेंट्स करायचे आहेत कुणी कुणी हा डाएट चालू करायला सुरुवात केलेली आहे, कोण कोण करणार आहे आणि कुठून व्हिडिओ पाहताय. तर चला, सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत तुम्हाला सांगणार आहे काय करायचंय. एवढा सोपा डाएट असणार आहे. तर सकाळी उठल्यावरती तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचंय, 1 ग्लास तुम्हाला पाणी घ्यायचंय. थोडंसं कोमट करा, साधं तुम्ही नॉर्मल ठेवलं ना तरीही चालेल, थोडंसं कोमट केलात तर खूपच छान. आणि त्याच्यामध्ये ना तुम्हाला 1 चमचा म्हणजे थोडासा अर्धा लिंबू तुम्हाला पिळायचंय आणि ते पाणी मिक्स करून तुम्हाला घ्यायचं आहे. आता सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला हे करायचंय. आता त्यानंतर तुम्हाला काय करायचंय, भिजवलेले बदाम खायचे आहेत. 5 बदाम तरी तुम्हाला खायचे. बदाम खाऊन झाले की काय करायचंय, थोड्या वेळाने तुम्हाला 1 चमचा अळशी येते, फ्लॅक्सीड बोलतात, त्याची पावडर गरम रोस्ट करायचे आहेत ते आणि पावडर बनवून ठेवा एका डब्यामध्ये. ती पावडर तुम्हाला पाण्यासोबत घ्यायची किंवा तुम्ही 1 चमचा तुम्हाला असंच खायला जमत असेल तर असंच खा किंवा पाण्यात मिक्स करा आणि प्यायचे. थोडे दिवस वाटेल थोडंसं वेगळं तुम्हाला काहीतरी खाताय, पण ज्या वेळेला सवय होईल ना खूप छान रिझल्ट मिळतो. यामुळे काय होतं माहितीये, तुमचं शरीर डिटॉक्स होतं, तुमचं मेटाबॉलिझम छान होतं. ज्या वेळेला आपलं मेटाबॉलिझम चांगलं होतं ना त्यावेळेला आपला फॅट लॉस होत असतो. त्यामुळे नक्की खाऊन बघा. मला माहितीये सुरुवातीला शरीराला सवय नसते, काय करा माहितीये, 1 दिवस स्किप करून घ्या, चालेल. आता हे सगळं तुम्हाला सकाळी करायचं. आता तुम्ही कधी उठता याच्यावरती आहे, त्यामुळे हे सगळं जर सकाळीच तुम्हाला खायचं आहे, 6 वाजता उठत असाल तर हे करून घ्या. रात्री बदाम भिजत ठेवा आणि तुम्हाला सकाळी उठून ते सोलून खायचे आहे. तर सगळ्यात महत्वाचं नाश्ता. आता नाश्ता तुम्हाला 8, 8:30, 9च्या आत करण्याचा कसंही करून प्रयत्न करा, कारण टायमिंग खूप महत्वाचे आहेत. आता जर नाश्त्यामध्ये तुम्हाला बघा मोड आलेले कडधान्य, काकडी, गाजर हे सगळं टाका कापून आणि मोड आलेले कडधान्य सुद्धा उकडून तुम्ही 1 वाटी खाऊ शकता. आता हे नसेल तर ओट्स घ्या. आता ओट्स येतात, ओट्स तुम्हाला साधेच घ्यायचे आहेत, ते तुम्ही खाऊ शकता. आता ओट्स आवडत नसतील तर तुम्ही समजा घरात जो नाश्ता बनवलाय, समजा इडली आहे, डोसा आहे, पोहे आहे, ते सुद्धा खाऊ शकता, पण किती कमी क्वांटिटीमध्ये, जास्त खायचं नाहीये. आणि त्याच्यासोबत तुम्हाला 2 अंडी किंवा 1 अंड तरी तुम्हाला घ्यायचं आहे. का, त्याच्यामुळे तुम्हाला प्रोटीन मिळणार आहे. अंडी खात नसाल तर काय करायचंय, पनीर घ्या रोस्ट करून. पनीर नसेल सोयाबीन घ्या, चणे घ्या किंवा मूग घ्या.
मी हे सगळे तुम्हाला ऑप्शन का सांगते की तुम्हाला जे घरी तुमच्या अवेलेबल आहे ते तुम्ही खाऊ शकता. तुम्हाला बाहेरून असं वेगळं काही खाण्याची गरज नाहीये. प्रोटीनसाठी काही पावडर घ्यायची गरज नाहीये, कुठलेही औषधं खायची गरज नाहीये. आपल्या घरातल्याच जेवणाने आपल्या दिवसभराचं प्रोटीन आपल्याला कंप्लीट करायचंय. असा तुमचा नाश्ता असला पाहिजे. म्हणजे आता समजा जे असेल ते पण त्याच्यासोबत प्रोटीन घ्या. समजा डोसा आहे तर एक अंड घ्या, असं करायचंय हा, किंवा 2 ऑमलेट काढा, चालेल. आता ज्यांना चहाची सवय आहे, खूप जास्त सवय असते, चहाशिवाय राहू शकत नाही, पण खाली पोट चहा घ्यायचा नाहीये. लगेच चहा बंद करायला जाऊ नका. डोकेदुखीचा त्रास होतो हा, काही लोकांना तर खूपच जास्त त्रास होतो. त्यामुळे तुम्हाला पटकन असा चहा बंद करायचा नाहीये. काय करा माहितीये, 1 कप घेता तिथे अर्धा कप करा आणि नाश्ता झाल्यानंतर चहा घ्या. चहा घेत नसाल तर खूपच छान. तर काय करायचं, नाश्त्यानंतर तुम्हाला बरोबर अर्ध्या तासाने तुम्हाला ब्लॅक कॉफी घ्यायची आहे किंवा तुम्हाला ग्रीन टी घ्यायची आहे, बरोबर अर्ध्या तासाने. हा, ग्रीन टी आवडत नसेल त्याच्यामुळे थोडंसं लिंबू पिळा, चालेल. त्याच्यामुळे काय होईल माहितीये, तुम्हाला टेस्ट चांगली लागेल. आणि हा असा तुमचा सकाळचा नाश्ता असणार आहे. आता नाश्ता झाला ना की नाश्ता झाल्यानंतर ना आपल्याला भूक लागते थोड्या वेळाने, 1-2 तासानंतर. तर काय करायचंय, कुठलंही एक सीझनल तुम्हाला फ्रुट्स खायचं आहे. समजा फ्रुट्स नसेल तर एक ग्लास तुम्ही पूर्ण भरून ताक बनवू शकता. आता गरमीचे दिवस आहेत, कलिंगड येतात बाजारात, कलिंगड खाऊ शकता. टरबूज आहे, पपई आहे, खूप सारे फळं आहेत, ही तुम्ही खाऊ शकता. आता हे झालं की दुपारचं जेवण. दुपारचं जेवण हे आपल्याला किती वाजता करायचंय, तर 1:30 वाजता करायचंय. आता जेवणामध्ये काय असणार आहे, तर जेवणामध्ये तुम्हाला एक नाचणीची भाकरी घ्यायची किंवा तुम्ही बाजरी, ज्वारी. आता नाचणीची भाकरी का सांगितली आहे, तर नाचणी ही थंड आहे, तर तुम्ही नाचणीची भाकरी गरमीमध्ये खाऊ शकता. हा, एक तुम्हाला मीडियम साईजची भाकरी घ्यायची आहे. भाकरीसोबत तुम्हाला भाज्या ज्या असतील त्या चालतील, फक्त त्यामध्ये एक तरी भाजी तुम्हाला प्रोटीनची असली पाहिजे, जसं की पनीर, सोयाबीन, मूग, चणे किंवा छोले चणे असतात, राजमा असतो, हे सगळं ऍड करा. किंवा नॉनव्हेज खात असाल तर चिकन, अंडी. तर प्रोटीन असणं तुमच्या जेवणामध्ये ना खूप गरजेचं आहे. त्यामुळे जर जेवणामध्ये तुम्हाला असं वाटतंय की फक्त डाळ भाजी असंच आहे, तर काय करायचंय, किमान 2 उकडलेली अंडी तरी घ्यायची. तर तुमचं हे पूर्ण मील आहे ना, ह्याच्यामध्ये प्रोटीन खूप महत्त्वाचं आहे. यामुळेच तुमचं फॅट लॉस व्हायला तुम्हाला मदत होणार आहे. तुम्ही असं समजू नका की मी प्रोटीन खात नाहीये, फक्त बाकीच्या गोष्टी खूप कमी कमी खाते आणि माझं वजन कमी होईल. नाही, असं होणार नाहीये. खूप वेळ लागतो. मला तुमच्या शरीरामध्ये सुद्धा एनर्जी वाटली पाहिजे, ताकद वाटली पाहिजे, पूर्ण दिवस चांगला गेला पाहिजे. तुम्हाला डाएट असं वाटलं नाही पाहिजे की मी डाएट करते तर मी हे काय खाते, असं वाटलं नाही पाहिजे. त्याच्यामुळे जेवणामध्ये प्रोटीन ठेवा, खूप महत्त्वाचं आहे. किमान 2 अंडी नसेल तर 1 अंड तरी ठेवा. ऑमलेट काढा, जे आवडत असेल ते पण असणं गरजेचं आहे. आणि सॅलॅडमध्ये काकडी, टोमॅटो काही आवडत असेल ते ठेवा. प्रॉपर ठेवायचंच आहे. गरमीचे दिवस आहे, काकडी ठेवा, याच्यामुळे पोट भरतं. फायबर सुद्धा तुम्हाला चांगलं मिळणार आहे. तुम्हाला कार्ब्स जास्त खायचे नाहीत, आपल्याला पोषणमध्ये घ्यायचं आहे सगळं. हा, हे लक्षात ठेवा. 1 वाटी दही घेऊ शकता, कोशिंबीर बनवा, किंवा 1 ग्लास तुम्ही जेवणासोबत ताक सुद्धा घेऊ शकता. असं जेवण तुमचं दुपारचं असलं पाहिजे. आता दुपारचं जेवण झालं की संध्याकाळी तुम्हाला पुन्हा भूक लागणार आहे. तर संध्याकाळी काय करायचंय, चहा शक्य असेल तेवढा दिवसातून एकदाच घ्या, एकदाच घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. संध्याकाळी तुम्हाला एक ब्लॅक कॉफी किंवा तुम्हाला ग्रीन टी घ्यायचे, जसं सकाळी सांगितलंय तसं. आणि त्याच्यासोबत तुम्हाला ह्या मुठीमध्ये बसतील असे भाजलेले चणे, शेंगदाणे किंवा मखाने येतात, ते गरम करून रोस्ट करून ठेवा, हे तुम्ही खाऊ शकता. अर्धा वाटी मखाने तुम्ही 1 वाटी पूर्ण खाऊ शकता, जी छोटी आहे ती. पण चणे, शेंगदाणे असतील तर ह्या मुठीत बसतील एवढेच तुम्हाला खायचे आहेत. किंवा भेळ बनवून सुद्धा तुम्ही खाऊ शकता. यामुळे तुमचं पोट सुद्धा भरलेलं राहील आणि रात्री तुम्हाला जास्त काही खाण्याची क्रेविंग सुद्धा होणार नाही. आता संध्याकाळचं जेवण हे तुम्हाला 8 वाजायच्या आधी करायचंय. शक्य असेल ना, जर तुम्हाला पॉसिबल असेल तर तुम्ही 7च्या आधी सुद्धा करू शकता किंवा 7-7:30 पर्यंत सुद्धा करू शकता. मला माहिती आहे खूप लवकर सांगते, सवय नसते आपल्याला, पण करून बघा. मी सांगते म्हणून आठवडाभर किती छान रिझल्ट दिसेल, नक्की दिसणार आहे. तर संध्याकाळच्या जेवणामध्ये आपल्याला काय करायचं, सेम आपण भाकरी असेल तर भाकरी घ्या, किंवा तुम्ही जर समजा चपाती खात असाल तर 1 चपाती किंवा छोट्या साईजच्या 2 चपात्या चालेल. हा, 2 चपाती. शक्य असेल तर चपाती थोडी कमी प्रमाणात घ्या. भाकरी ठेवा, नाचणीची भाकरी घ्या. किंवा जर तुम्हाला भात खायचं मन होत असेल तर 1 वाटी, जी छोटी वाटी असते ना आपण डाळीला घेतो, छोटी वाटी, तेवढा वाटी तुम्ही भात सुद्धा खाऊ शकता. समजा तुम्हाला रात्री खायचं नाहीये भात, तर तुम्ही दुपारी सुद्धा खाऊ शकता. भात खाल्याने वजन वाढतं वगैरे असं काहीही नाहीये. तुम्ही किती खाताय ना याच्यावरती अवलंबून आहे. त्यामुळे तुम्ही 1 छोटी वाटी भात, डाळ, भाजी जी असेल घरात ती, आणि जसं सांगितलंय तसं प्रोटीन काहीतरी असणं ताटात गरजेचं आहे.
हे सगळं जर तुम्हाला खायचं नाहीये, लवकरात फास्ट रिझल्ट तुम्हाला हवा असेल तर सूप प्या. चिकनचं सूप आहे, मुगाचं सूप बनवा, खूप सारे सूप्स आहेत, हे तुम्ही घेऊ शकता. चिकनचं सूप बनवलात तर बघा तुम्हाला वेगळं काहीच खायची गरज नाहीये. 1 वाटी किंवा 2 वाटी सुद्धा तुम्ही सूप पिऊ शकता. यामुळे पोट भरलेलं राहतं, तुम्ही जास्त काप सुद्धा खात नाहीये, त्यामुळे काय होणार आहे, फॅट सुद्धा तुमचा जास्त वाढणार नाहीये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आहे तर तुम्हाला जेवणामध्ये तेलाचा वापर कमी करायचा आहे. तेल खूप कमी प्रमाणात तुम्हाला घ्यायचंय. तळलेले पदार्थ प्रॉपर बंद करायचे आहेत. त्यावेळेलाच तुम्हाला तुमचा फॅट लॉस होताना दिसणार आहे. कारण तेलामध्ये खूप जास्त कॅलरीज असतात. आपल्याला दिवसभरात जास्त कॅलरीज खायच्या नाहीयेत, कारण आपण एवढा हेवी वर्कआउट तुम्ही करत नाही आहात. त्यामुळे तुमचं कॅलरीज सुद्धा बर्न सुद्धा झाल्या पाहिजेत. त्यामुळे जास्त कॅलरीज जर खाल्लात तर त्या कॅलरीज तशाच साठून राहणार आहेत आणि वजन काही कमी होणार नाही, पोट काही कमी होणार नाही. त्यामुळे जसं सांगितलंय तसं फॉलो करा. आणि आता तुमचं संध्याकाळचं जेवण झालं की तुम्हाला रात्री जेवणाच्या 1-2 तासानंतर तुम्हाला कोमट 1 ग्लास पाणी प्यायचंय आणि तुम्हाला झोपायचंय. जसं सांगितलंय तसं पुन्हा दुसऱ्या दिवशी उठलात की ह्या सगळ्या गोष्टी रात्री सगळं प्रिपेअर करून ठेवा की तुम्हाला काय करायचंय दुसऱ्या दिवशी. सेम सगळ्या गोष्टी सांगितल्या तशा दररोज फॉलो करू नका. जसं घरात बनतंय जेवण तसं तुम्हाला फॉलो करायचं आहे. करून बघा. आणि चॅनलवरती ना एवढ्या सोप्या एक्सरसाइज आहेत ना, दिवसातून थोडा वेळ काढून करा. तुमची बॉडी हलकी वाटणार आहे, तुम्हाला बॉडी फ्लेक्सिबल बनणार आहे. जे शरीरात तुमचं असं कडकपणा झालेला आहे ना, उठायला बसायला त्रास होतो, कोणतंही काम करायला कंटाळा येतो, हे सगळे प्रॉब्लेम्स दूर होतील ज्या वेळेला तुम्ही एक्सरसाइज करायला लागाल तेव्हा. असं नाहीये की फक्त एक्सरसाइजने वजनच कमी होतं, नाहीये. पूर्ण दिवस किती छान जातो. सगळ्यात महत्त्वाचं तर आपल्याला जो हात दुखत असते, कंबर दुखत असते, पाठ दुखत असते, हे सगळे आजार सगळ्यात पहिल्यांदा कमी होतात. त्यामुळे काय करायचंय, व्हिडिओ पाहून एक्सरसाइज करायला गेल्यावरती घाई करायची नाहीये. व्हिडिओ एक्सरसाइज समजून घ्या आणि व्यवस्थित करा. आता मला माहिती आहे हा व्हिडिओ खूप मोठा झालाय, पण मी तुम्हाला व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कारण का तर तुम्हाला व्यवस्थित समजावं म्हणून. त्यामुळे व्हिडिओ हे जर माझे आवडत असतील ना तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.